विधानसभेवेळी मवियातील तीनही पक्षांच्या नेत्यांनी सीएम होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, तर तीनही पक्षांनी हॉटेल विमानं बुक केली होती, अजित पवारांचा दावा. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी फडणवीसांवर जबाबदारी, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार आहेत. फडणवीस मवियातील वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा करतील. एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चेची शक्यता, सूत्रांची माहिती. इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज दाखल. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भरला अर्ज. 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते. योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आधी हायकोर्ट बघणार. अजय द अनटोल्ड स्टोरी ऑफ योगी चित्रपटाला सीबीएफसीने प्रमाणपत्र न दिल्याने निर्माते कोर्टात. चित्रपट पाहिल्यानंतर कोर्ट निर्णय देणार. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना फोन. राजनाथ सिंह फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन गेला. संजय राऊतांची माहिती. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासानी 50 मिनिट चर्चा. बेस्ट पतवडीच्या निकालानंतर ही भेट होत असल्यानं युतीच्या चर्चा नव्हत्या. काही महिन्यांपासून फडणवीसांची महत्वाच्या विषयांवर चर्चा. मूलभूत समस्या सोडवण्याबाबत फडणवीसांची चर्चा केली. भेटीनंतर राज ठाकरेंची माहिती. खासदार सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी. खासदार कंगना रनौतच्या निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती. तर संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम असल्याची माहिती नव्हती. घरी स्नेहमिलनासाठी बोलवल्यानं गेले, सुनेत्रा पवार यांची TV9 मराठीला माहिती. माझी बायको मिनिट टू मिनिट कुठे गेली होती हे मी विचारत नाही. सुनेत्रा पवारांवर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य. पुरोगामी म्हणता आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता अशी दुटप्पी भूमिका अयोग्य. सुनेत्रा पवारांच्या संघाच्या बैठकीत उपस्थित राहण्यावरून रोहित पवारांची टीका. पतपेढीच्या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या, त्या छोट्या गोष्टी. बेस्ट पतपेढी निवडणुकांच्या निकालावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. माणसांपेक्षा कबुतर महत्वाची आहेत का? राज ठाकरेंचा सवाल. तर कबुतरखान्याचा मुद्दा राजकीय, पण त्यांना रिस्पॉन्स मिळाला नाही. कुठे रिस्पॉन्स द्यायचा हे आम्हाला कळतं, राज ठाकरेंचं वक्तव्य. राज्यात आता तिसरी वॉर रूम. ईज ऑफ डुईंग बिझनेस यावर वॉर रूम तयार करण्याचा फडणवीसांचा निर्णय. दर महिन्याला स्वतः मुख्यमंत्री आढावा घेणार. कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांना जामीन मंजूर. तर चार्जशीटचा विरोध. चार्जशीट चुकीची, त्यामध्ये ईडीकडून अनेक चुका झाल्या, रोहित पवारांची प्रतिक्रिया. रोहित पवार आरोपी नसून त्यांना शिक्षा होऊ देऊ शकत नाही. रोहित पवारांच्या प्रकरणात बेल ऍप्लिकेशनची गरज नाहीये. शिखर बँक प्रकरणी कोर्टाचं निरीक्षण.